माननीय उपमहापौर यांनी विषय सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. मार्च कार्यपत्रिकेवर दाखल होण्यासाठी एकूण 28 विषय आलेले आहेत. 27 विषयांची कार्यपत्रिका आपल्या फाईलमध्ये आहे. 28वा विषय आज सकाळी आल्या कारणानं त्याची कार्यपत्रिका आम्ही आपल्याला नंतर देऊ. 28वा विषय आहे पुणे महानगरपालिका नामनिर्देशित सदस्य नियुक्तीबाबत. हे 28 विषय आजच्या सभेत दाखल कार्यपत्रिका दाखलची कार्यपत्रिका काढलेली आपल्या फाईलला लावलेली आहे. जागेवर तेवढे फक्त दाखल करून घेतो आपण. आजच्या दाखलसाठी आलेले 27 विषयांची कार्यपत्रिका आहे, ती आपल्या फाईलला लावलेली आहे. 28वा विषय सकाळी आल्या कारणाने मी आपल्याला वाचून दाखवते. 1 ते 27 विषय दाखल करून घेऊ. मान्य दाखल 1 ते 27 विषय 1 ते 27 दाखल करायला मान्यता. 28वा विषय आहे पुणे महानगरपालिका नामनिर्देशित सदस्य नियुक्तीबाबत. महाराष्ट्र महापालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती नियम 2012 व 2023 अनुषंगानं 8 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता द्यावी अशी दाखल मान्य. माननीय नगरसचिव, फक्त एक माननीय उपमहापौरांच्या वाक्यात एक पत्रकारांवर कारवाई असा शब्द आला, तो कामकाजात वगळावा. आपण विनंती करू पत्रकार संघाच्या अध्यक्षांना. हो सर, स्टेनो विभागाला तसं सांग. विषय भारतीय जनता पार्टी श्री ननावे साळेगावकर रवींद्र मारुती. भारतीय जनता पार्टी लेले उदय माधव. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अप गट दत्तात्रय बबनराव. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अप गट कामटे राकेश राजेंद्र. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिंदे सुनील यादव. कार्यपत्रिकेचा विषय एकूण 10 नावं होती. 7 नावं आपण 8 नावं पुकारली. हे 2चे प्रोसेस पुढे काय राहील आम्हाला कळू देत. त्याची आता तुम्ही परत मतदान होणार, नवीन नावं होणार, काही इलेक्शन कमिशन कडनं तारीख येणार, काय येणार, आणि ते 2 आपल्या सगळ्यांमध्ये वाटून होणार. सर, पक्षीय बलाबलानुसार भारतीय जनता पार्टी नियुक्त करावायची सदस्य संख्या होती 7. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अपगट 2 होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1 होते. आता आलेत भारतीय जनता पार्टीकडून 5 जणांचे भरले नाही. 2 जणांच्या नामनिर्देशासाठी माननीय महापालिका आयुक्त परत त्यांना पत्र पाठवतील. नवीन तारीख दिली जाईल आणि त्याच्या अनुषंगानं परत नामनिर्देशन पत्र आल्यानंतर पुन्हा डॉकेट. याबाबत आपण
प्रेसला पण नोट द्या. काही आमचे पत्रकार बांधवांना इतकी घाई झाली होती की भाजपाच्या 2 सभासदांचा पत्ता कट अशी बातमी लावून ते मोकळे झाले होते. या प्रक्रियेची माहिती पत्रकारांना आपण आपल्या मार्फत अधिकृत द्यावी. माझी माननीय उपमहापौर अशी विनंती, पत्ता कट झाला का केला याची पण चौकशी होऊ द्या ना मग. ह्याचं परत नोटिफिकेशन निघणार आहे का? तुमची कार्यपद्धती हो. पत्ता परत notification याचं तुम्हाला अर्ज मागवायचं नोटिफिकेशन काढायला लागेल. नाही त्यांची कार्यपद्धती पत्ता कट करायची आहे. कुठे गेले जगताप सर? माननीय महापालिका आयुक्तांचं पक्षनेत्यांना पत्र येईल जगताप त्यांच्या सर 2 गेले. जागांसंदर्भात तसं पत्र आणि नेता व्हायचं होतं. या आजच्या असं काय झालेल्या ऐकलं होतं. आजच्या झालेल्या सभेच्या ठरावाच्या अनुषंगानं नोटिफिकेशन आम्ही देऊ. नंतर परत जे होतील ते नंतर नव्यानं देऊ. कार्यपत्रिकेवर सुरुवात करायची. हा? नाही त्यांना आपण परत बोलवतो ना पुढच्या जीबीला. कसला घ्यायचा? बरोबर ना? पुढच्या जीबीला. आज त्यांची नियुक्ती आली, पुढच्या जीबी पासून येऊ शकतो. हा कार्यपत्रिका हो घ्या ना. कार्यपत्रिकेवर विषय क्रमांक 453. विषय क्रमांक 453 समन्वय समिती म्हणजेच पक्षनेते सभा सभासदांच्या नियुक्तीबाबत नगरसचिव यांचे जावा क्रमांक 229 अनुमोदन आहे. दिनांक 24 निवेदन विचारासाठी. याच्यावरती उपसूचना आहे. माननीय पक्षनेते सभा समन्वय समितीमध्ये विषय पत्रातील सर्व माननीय पदाधिकारी व माननीय पक्षनेते यांचे समवेत माननीय पक्षनेते RPI व मावळते माजी महापौर यांचा समावेश करण्यात यावा. माझ्याकडे विषय क्रमांक 453 ला उपसूचना आली आहे. माननीय पक्षनेते सभा समन्वय समितीमध्ये विषय पत्रातील सर्व माननीय पदाधिकारी व माननीय पक्षनेते यांचे समवेत माननीय पक्षनेते RPI व मावळते माजी महापौर यांचा समावेश करण्यात यावा. या उपसूचनेला कोणाचा विरोध आहे? उपसूचनेसह दुरुस्त प्रस्ताव मान्य. पुढे विषय क्रमांक 454. विषय क्रमांक 454 राज्य शासनाच्या मान्यतेनुसार पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती.